जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 15 डिसेंबर सोमवार 100% घोड सुद्धा झालेला आहे। कारण आज 15 डिसेंबर सोमवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल 14 डिसेंबर काल रविवार होता। काल रविवार असल्यामुळे सर्व बँका बंद होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो आज 15 डिसेंबर सोमवार आहे। तर आज सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,02,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबून खाटाघाट बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 15 डिसेंबर सोमवार आहे, तर आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहे। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामधील 40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत या दुसऱ्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी 15 डिसेंबर सोमवार आहे, तर आज 3 टप्प्यांमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। पहिला टप्पा सकाळी 7 ते 12 दुपारीचा, दुपारी 12 ते दुपारी 4चा दुसरा टप्पा आणि संध्याकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत या ठिकाणी या 3 टप्प्यांमध्ये या 12 जिल्ह्यामधील 40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। सध्याच्या स्थितीला हिवाळा ऋतू सुरू आहे, त्यामुळे नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर हे सर्वजण या ठिकाणी जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनामध्ये गुंतलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, विचार केला तर आता नोव्हेंबर अख्खा संपून गेला, डिसेंबर महिन्याची आज 15 तारीख आलेली आहे, म्हणजेच डिसेंबर महिना सुद्धा अर्धा संपून गेलेला आहे आणि अजून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही या सरकारला परत मतदान करणार नाही, कारण या सरकारने आम्हाला मागच्या महिन्याचा हप्ता अजून दिलेला नाही आणि या चालू महिन्याचा हप्ता सुद्धा अजून सोडलेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या। तर या सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज 15 डिसेंबर सोमवार रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडके बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। आता बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता
वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 15 डिसेंबर सोमवार आहे, उद्या 16 डिसेंबर मंगळवार, परवा दिवशी 17 डिसेंबर बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा 15 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर गोड होणार आहे। म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा सोमवार गोड होईल, मंगळवार गोड होईल आणि बुधवार सुद्धा गोड होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्वांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून काय सूचना आलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवर आलेला होता, परंतु मागच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या आणि आता डिसेंबर महिना संपत आला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची नाराजी या ठिकाणी दूर झालेली आहे, कारण काल रविवार सुट्ट्या होत्या, सर्व बँका बंद होत्या, त्यामुळे काल पैसे नव्हते आले, परंतु आज सोमवार आहे, आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे। थेट देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणताय तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सोशल मीडियाला ऐकलेल्या असतील, पेपरला वाचलेल्या असतील, टीव्हीला सुद्धा न्यूज चॅनलवर ते पाहिलेल्या असतील, परंतु लाडक्या बहिणींनो, अशा सर्व बातम्या फेक असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, कारण मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडक्या बहिणींना सरकारने फसवलं, एवढ्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आले, तर अशा भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नये, कारण आम्ही ही योजना अजून 3.5 वर्ष अशी सुरू ठेवणार आहोत, कारण लाडक्या बहिणींना 5 वर्षांचा शब्द दिलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा शब्द मोडणार नाही, 5 वर्ष अशाच पद्धतीने तुम्हाला लाभ सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत, म्हणजेच आज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जो वाटप होत आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमवतील, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आमचं नुकसान होऊ नये, आमचा तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदे साहेबांचा, तुमच्या लाडक्या भावाचं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आणि तुमच्या लाडक्या भावाचं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे। तर या सरकारने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचं दुःख जाणलेलं होतं आणि या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 16 हप्ते वाटप झालेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून संपवण्यात आलेले आहे. तर आता तुमची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये बसलेला असाल तर तुम्हाला 100 आणि 101% हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला आज 15 डिसेंबर सोमवारसाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्याचप्रमाणे उद्या 16 डिसेंबर मंगळवारसाठी ज्या जिल्ह्यांची यादी ज्या बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली यादी सुद्धा दाखवत आहे. आणि परवा दिवशी 17 डिसेंबर बुधवारसाठी ज्या जिल्ह्यांची आणि ज्या बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ती यादी सुद्धा दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या 3 दिवसांची याद्या पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल आणि केवायसी नंतर त्यांचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्यांना पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज केवायसी नंतर अपात्र ठरलेले असतील तर त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचे अर्ज केवायसी नंतर पात्र ठरलेले असतील आणि ज्यांनी अजून केवायसी केलेले नसेल त्यांना पैसे जमा होत आहेत. परंतु ज्यांनी केवायसी केली आणि केवायसी नंतर त्यांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे सध्याच्या स्थितीला मिळणार आहेत. परंतु 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी केवायसी करणं बंधनकारक आहे. केवायसी केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे. तर ती अर्जंट सूचना काय दिलेली आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामधील तब्बल 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एका दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असतो तर तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जात असतो आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 40 लाख बहिणींची आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. उद्या 40 लाख बहिणींना पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. खऱ्या अर्थाने तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत, तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होतील आणि तुमच्या खात्यामध्ये परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. बघा एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकंदरीत 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही काही नियमांमध्ये अटींमध्ये पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर आणि तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील, अपात्र बहिणींना पैसे वाटप होणार नाही. तर या ठिकाणी आपण पात्रता अपात्रता या ठिकाणी सांगत आहे. त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आहेत. परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत
की त्या अपात्र असून सुद्धा लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करत असतात, त्यांनी अर्ज केलेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना फक्त पात्र बहिणींसाठी होती, परंतु या योजनेमध्ये भरपूर अपात्र बहिणींनी अर्ज केलेले होते. त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींनाच पैसे वाटप होते. आता बघा, लाडक्या बहिणींना ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे जमवणार आहेत. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे जमवतील. ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांना पैसे जमवतील. ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना पैसे जमवतील. ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना पैसे जमवणार आहेत. परंतु ज्या लाडकी बहिणी 4 चाकी गाडी असणाऱ्या लाडक्या बहिणी असतील, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही. तर या ठिकाणी संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती दिली. आता जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती माहिती सुद्धा सांगत आहे. बघा, लाडक्या बहिणींना सकाळी न्यूज चॅनलवरती बातम्या फिरायला लागलेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींना आज 15 डिसेंबर आहे. तर आजपासून महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तर या निवडणुकीच्या अगोदर पैसे येणार होते, परंतु 15 डिसेंबरच्या अगोदर पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज 90% चान्स आहे की बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो, कारण नोव्हेंबर हप्त्याचा GR आलेला आहे. त्यामुळे आता उशीर होणार नाही, बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवतील. बघा, लाडक्या बहिणींनो, आज दुपारपर्यंत काही ना काही अपडेट येणार आहे. दुपारी नंतर काही अपडेट आल्यानंतर त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. जर आज काही महत्त्वाचे अपडेट आले तर ते अपडेट तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कुठून बघत आज जिल्हा बँका या ठिकाणी सांगायचं आहे, काळजी करायची नाही.